गुड आफ्टरनून फ्रेंड्स. भीती किती कॉमन शब्द आहे, सगळ्यांच्या माहितीचा आहे. आपल्या डे टू डे रुटीनमध्ये आपण सारखं म्हणतो तर बाबा ह्याची मला भीती वाटली, त्याची मला भीती वाटली. भीती म्हणजे एक्झॅक्टली काय, तर एखादी गोष्ट आपण ॲक्सेप्ट करायला तयार नसतो. एखादी समोरनं आपल्याला वाटत असतो की मोठी समस्या आहे आणि या समस्येतून काय निघणार निर्णय ह्याची जेव्हा आपल्याला खात्री नसते तेव्हा आपल्याला त्या गोष्टींची भीती वाटते. बरोबर आहे, त्याला भीती असं म्हणतात त्या सिच्युएशनला. एखाद्या आजाराबद्दल भीती असते तर आपण गुगलवरती सर्च करतो किंवा आता बरेचसे विषाणूजन्य परत यायला लागले. कोरोनाच्या काळामध्ये आपण होतो, आणखीन अनेक प्रकारचे असे आजार यायला लागलेले आहेत. त्याच्याबद्दल एक प्रकारची मनामध्ये आपल्याला एक उत्सुकता पण असते आणि भीती पण असते. म्हणजे बापरे, आपल्याला झालं तर काय करायचं. त्याच्यात त्यांनी सांगितलेलं असतं की हा क्युरेबल आहे, हे आहे, तरी पण एक मनामध्ये एक शंका असते, त्याला आपण भीती म्हणतो. मग या भीतीतून आपण बाहेर कसं पडायचं, तर आपल्याकडे स्वतःकडे एक सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा असतो माणसाच्या आयुष्यामध्ये. आत्मविश्वास म्हणतात त्याला. तुम्ही हा आत्मविश्वास आपल्याला कशामुळे निर्माण होतो याचं पण मी तुम्हाला सांगते. की आपण घरामध्ये एक साधारण एखादं फूड तयार केलं किंवा एखादी डिश तयार केली आणि आपली सगळ्यांनी कौतुक आपलं केलं, अरे वा किती छान आपण आज डिश बनवलीस, तुमच्या मैत्रिणींनी तुमचं कौतुक केलं. एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेलो आणि त्या शेफला आपण सांगितलं की तुमचं फूड एकदम छान होतं, आम्हाला तुमच्या डिशेस खूप आवडल्या, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असतं, हसू असतं आणि कॉन्फिडन्स निर्माण होतो की नाही बाबा आपण लोकांना सॅटिस्फाईड करू शकतो किंवा आपण हे चांगल्या पद्धतीनं करू शकतो. याला म्हणायचं आत्मविश्वास. मग तो आपण डे टू डे रुटीनमध्ये पण ठेवला पाहिजे. एखाद्याची प्रशंसा, आपल्याला कोणी प्रशंसा करतं त्यावेळेला आपला कॉन्फिडन्स वाढतो. तसंच आपण दुसऱ्यांची पण प्रशंसा करावी. प्रशंसा पण खूप महत्त्वाची असते, ती आपल्याला कॉन्फिडंट बनवते. म्हणून कुठल्या पण आजाराबद्दल, कुठल्या पण समस्येबद्दल कॉन्फिडंट राहा, स्वतःवरती विश्वास ठेवा. स्वतःवरती जोपर्यंत आपला विश्वास असतो ना, तोपर्यंत आपण कधीही आयुष्यामध्ये फेल्युअर जात नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळं प्रथम स्वतःवर प्रेम करा. कुठल्याही गोष्टीचा भीती बाळगू नका. मी भीतीबद्दल तेच सांगते की भीती नाही बाळगायची. आपण आत्मविश्वास आपल्याजवळ ठेवला ना की भीती तयारच होत नाही. आणि जरी आपल्याला एखाद्या गोष्टी समस्या असेल किंवा एखादी भीती वाटत असेल तर मनातनं त्या भीतीचा किंवा त्या समस्येचा विचार करा. त्याच्यातून तुम्हाला बाहेर पडण्याचे कोणते मार्ग पॉसिबल आहेत त्याचाही विचार करा. आणि कुणाशी तरी डिस्कशन करून जर तुमची ही समस्या सुटत असेल तर डिस्कशन पण जरूर करा. पण भीती कधीही आयुष्यात बाळगू नका. भीती हे अधोगतीचं लक्षण आहे. म्हणून ऑलवेज बी कॉन्फिडंट, बी पॉझिटिव्ह. स्वतःवर 24/7 प्रेम करा. थँक्यू सो मच. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.